कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या भावना पुन्हा एकदा तीव्र झाल्यात। दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। या गाडीला दादर गोरखपूर या ट्रेन सुरू करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये सध्या नाराजी आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते आणि पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता सीएसएमटी रेल्वे मुख्यालयामध्ये रेल्वे प्रशासनाची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये ते अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून कोकणवासियांच्या प्रवासांच्या अडचणी मांडल्या जातील। जनभावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय तातडीने न बदलल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा पक्षाने दिलाय। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे आणि रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी ट्रेन कायमस्वरूपी बंद करण्यात आली आणि त्या जागी दादर गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी गेल्या आठवड्यामध्ये दिलेली होती। कोरोना काळापासूनच कोकण रेल्वेची दादर रत्नागिरी ट्रेन दिव्याहून सुटते। ही ट्रेन पुन्हा दादरहून सुरू करण्याची मागणी कोकणातल्या जनतेने केलेली आहे। मात्र दादर रत्नागिरी ट्रेन दिव्याहून पकडणं हे कोकणामध्ये जाणाऱ्या मुंबईकर प्रवाशांसाठी अडचणीचं ठरतंय। उद्या सुद्धा रेल्वे प्रशासनाची आणि संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेऊ। त्यांना ह्याच्यामधला बदल हा करावा लागेल। तो जर नाही करायला त्यांनी केला तर त्यासाठी जे काही करावं लागेल ती पुढची पावलं आम्हाला राजसाहेबांच्या सगळी ती माहिती देऊन ती घ्यावी लागेल। पण रेल्वे प्रशासनाने याचा फेरविचार करावा, अन्यथा कोकणवासियांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल याची जाणीव त्यांनी ठेवावी। हे सुद्धा आज तिथे आमची एक चर्चा झाली आणि त्या सगळ्या भावनांना तीव्र वाचा फोडण्याचं काम मनसे नक्की करेल।